आसाम, केरळ आणि पाँडेचेरी या 3 महत्त्वाच्या राज्यांमध्ये आज लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे। आसाममधील विधानसभेच्या सर्व 126 जागांसाठी आज मतदान पार पडत असून गेल्या 10 वर्षांपासून इथे भारतीय जनता पक्षाचे सरकार असून ही सत्ता राखण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी देखील सत्तांतर घडवण्यासाठी कंबर कसली आहे। दक्षिण केरळमध्ये देखील आज 140 जागांसाठी मतदान होत आहे। गेल्या 10 वर्षांपासून तिथे डाव्या आघाडीचे सरकार सत्तेत आहे। 82 वर्षीय मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डावे पक्ष पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक साधणार का, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। तर केंद्रशासित प्रदेश पाँडेचेरीच्या सर्व 30 जागांवर आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे। गेल्या 5 वर्षांपासून तिथे ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी हे मुख्यमंत्री आहेत, ज्यांना भाजपचा पाठिंबा आहे। या युतीला जनता पुन्हा कौल देते की बदल घडवते, याचा निकाल लवकरच स्पष्ट होणार आहे। सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात आहे। कडक सुरक्षा व्यवस्था आणि निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली हे मतदान पार पडत असतं। आज ईव्हीएममध्ये बंद होणारे हे राजकीय भवितव्य कोणाच्या बाजूने असेल हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल।